16 मतदान केंद्रावर फक्त महिला अधिकारी कर्मचारी राहतील, त्यांच्या मार्फतच ते पूर्ण त्या ठिकाणी काम होईल। त्याच्यानंतर दिव्यांग जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून जालनामध्ये 3 आणि औरंगाबादमध्ये 7 असे 10 मतदान केंद्र, तिथला फक्त पोलीस कर्मचारी जर सोडला तर बाकी सगळे दिव्यांग कर्मचारी त्या ठिकाणी काम करणार आहेत। म्हणजे पूर्ण मतदान केंद्र हे दिव्यांगाच्या मार्फत रन केलं जाणार आहे। युथ मध्ये एक म्हणजे युवा वर्ग जो आहे नव्यानं सर्व्हिसमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे मतदान केंद्र स्थापित केलेले आहेत ते जालना मतदारसंघात 5 आणि औरंगाबाद मतदारसंघात 6 असे 11 पोलिंग स्टेशन आपण युथच्या माध्यमातून रन केले जाणार आहेत। इको फ्रेंडलीच्या बाबतीमध्ये आणखी मतदान केंद्र फायनल व्हायचे आहेत। म्हणजे आता हे बाकीच्याची मतदान केंद्र सुद्धा फायनल झालेले आहेत। मतपत्रिका आपल्या छापून तयार झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मतपत्रिका आहेत। एक जे आर्मीतले जे आहेत ज्याला सर्व्हिस वोटर्स म्हणतो त्याला ऑनलाईन मतपत्रिका आमच्या त्याच्या दुसऱ्या दिवशीच गेल्या, म्हणजे 30 तारखेलाच गेलेल्या आहेत। ते त्यांच्यापर्यंत त्यांच्या कमांडर इन चीफ पर्यंत त्या मतपत्रिका पोहोचल्या, ते मतदान करून टपालानं ते कधी पण पाठवू शकतात। दुसरी मतपत्रिका असते जी टपाली मतपत्रिका, जे होम वोटिंगसाठी लागणार आहे, जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहेत त्यांच्यासाठी लागणार आहेत, त्या मतपत्रिका प्रिंट होऊन तयार झालेल्या आहेत। त्याच्यानंतर तिसरी मतपत्रिका असते मशीनवर लावण्यासाठी, तर त्या मशीनवर ज्या मतपत्रिका लावायच्या त्या सुद्धा छापून तयार झालेल्या आहेत। त्या स्ट्रॉंग रूममध्ये रीतसर पोलीस बंदोबस्तामध्ये आपण त्या ठेवलेल्या आहेत। आता जी प्रक्रिया चालू आहे ते जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे आहेत ते आपल्याकडे पुरेसे होते जर 1 BU लागला असतं तर, पण आता 3 BU लागल्यामुळं आयोगाने आपल्याला चंद्रपूरहून त्या मशीन कलेक्ट करायचा आदेश दिला होता। परवाला आमचे अधिकारी जाऊन पोलीस बंदोबस्तात चंद्रपूरहून त्या मशीन आणलेल्या आहेत, 1300 मशीन। जे बॅलेट युनिट आता 2-2 एक्स्ट्रा लागल्या, त्याच्यामध्ये कन्नडला 862 जास्त लागणार आहेत, औरंगाबाद मध्यला 758, औरंगाबाद पश्चिमला 898, औरंगाबाद पूरला 732, गंगापूरला 835 आणि वैजापूरला 811 असे 4896 बॅलेट युनिट आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहेत।